सगळ्यांना महाशिवरात्रीची शुभेच्छा. त्या दिवशी बनवलेले उपवासाचे पदार्थ आज तळायला घेतलं होतं. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये शाबूचं पापड, शाबू बटाट्याची कुरडई, शाबू बटाट्याची चकली आणि बटाट्याचे वेफर्स तळून घेतले. लहानपणी मी खिचडी आणि पापड्यासाठीच उपवास करायचे, पण आज काय मी उपवास धरलेला नव्हता, कारण श्रीशा लहान असल्यामुळं तिला खिचडी पचते नाही पचते. नाहीतर आता पण मला शाबू आणि पापड्या खूप आवडतात. हे सगळं तळून होईपर्यंत माझ्यासाठी एका साईडला मी भात शिजायला घातलेला. एकटीसाठी कुठं काय करत बसायचं म्हणून फक्त पांढरा भात आणि दूधच खावं म्हटलं. सगळ्या पापड्या तळून झाल्यावर त्याच कढईमधलं तेल जरा कमी केलं आणि त्याच्यामध्ये बटाटा परतायला घेतला. बटाटा बारीक चिरला म्हणजे लवकर परतून होतो. बटाटा चांगला परतून घेतला की खिचडीमध्ये शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि मिरची अगोदरच वाटून मिक्स करून ठेवलेली होती. बटाटा परतून झाला की त्याच्यामध्ये खिचडी टाकून परतून घेतली. खिचडी परतून होईपर्यंत भात पण इकडे शिजत आलेला होता. तोपर्यंत पप्पाने आणलेलं कलिंगड आणि पेरू मम्मीने चिरून घेतलेला.